बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांनी एन्काउंटर केला होता। मात्र या एन्काउंटरवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे। मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर केल्यानंतर या घटनेतील अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने 5 पोलीस अधिकारी असूनही अक्षय शिंदे सारखा एकटा आरोपी कसा नियंत्रित केला गेला नाही असा सवाल उपस्थित केला आहे। याशिवाय अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे बंदुकीवर आढळले नाहीत हेही न्यायालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे। यावरून हा एन्काउंटर बनावट असल्याचा संशय बळावला आहे। सरकारने न्यायालयासमोर कबूल केले की या प्रकरणात 5 पोलिसांवर FIR दाखल करण्यात येईल। न्यायालयाच्या चौकशी अहवालावरून पोलिसांवरील गुन्हेगारांची कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली। त्या म्हणाल्या, एन्काउंटरच्या घटनेच्या वेळी मी पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील संशयास्पद बाबी मांडल्या होत्या। अक्षय शिंदेला गोळ्या घालण्यापूर्वी त्याचा प्रवास बदलण्यात आला होता। हा प्रकार फेक एन्काउंटर असून हैदराबाद एन्काउंटर प्रमाणेच याचेही नेमके स्वरूप न्यायालयाने स्पष्ट केले आहे। त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर टीका करत म्हटले की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे उदांतीकरण करण्यासाठी सरकारने एका आरोपीचा बळी घेतलाय। महिलांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने फेक एन्काउंटरच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला आहे। सरकारच्या आणि पोलिसांच्या संगनमताचा भांडाफोड करणारा न्यायालयीन अहवाल अनेक गंभीर बाबी उजेडात आणतोय। यानंतर पुढील न्याय प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे। सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात दोषी ठरलेल्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी केली आहे। बघूयात त्या काय म्हणाल्या। अक्षय शिंदे हा कुणी समाजसुधारक, साधू संत किंवा क्रांतिकारी नेता प्रणेता नव्हता। तशीही त्याला कायद्याने सुद्धा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा व्हायला हवीच होती। मात्र ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, न्यायालय आहे, पोलीस यंत्रणा आहे। ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेला आहे आणि न्यायव्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे। आता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला।